हॅलो बच्चलो, कसे आहात? मजेत ना? मी मजेत आहे. तुम्ही पण असलंच पाहिजे. बघा बाळांनो, आपण सुरुवात केलेलं आहे केमिस्ट्रीला. मी पल्लवी नेरकर आपलं सर्वांचं केमिस्ट्री या लेक्चरमध्ये स्वागत करत आहे. बघा आपण काल नवीन चॅप्टर सुरू केलं, पहिला लेसन 12वीचा, तो म्हणजे आपला सॉलिड स्टेट. हा जो लेसन आहे तो मार्क्स आपल्याला आहे 3 मार्कला आणि मॅक्झिमम जे मार्क्स आहे त्याचे 5 मार्क्स. मग आता आपण याच्यात सॉलिड स्टेट बघतोय. सॉलिड स्टेटची बॉन्डिंग कशी असणार, ते कसे असतात, त्यांना डेफिनाइट शेप असतो, व्हॉल्यूम असतो. अजून त्याचे आपण टाइप्स बघितले, क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम. अजून नंतर त्याच्यानंतर आपण सुरुवात केली ती क्रिस्टलाइन सॉलिडला. आता क्रिस्टलाइन सॉलिड त्याच्यात आपण टाइप्स बघतो आहोत. आयोनिक क्रिस्टल आहे, दुसरा होता तुमचा कोव्हॅलंट क्रिस्टल. आता तिसरा जो पॉइंट आहे आपला तो म्हणजे आहे मॉलिक्युलर क्रिस्टल. आता आपण म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. मी पार्टिकल साठी आपल्याला पार्टिकल पार्टिकल केव्हा म्हणतो की जो क्रिस्टल ऍटम्सने, आयन्सने आणि मॉलिक्युल्सने बनलेला असेल. आपण इन शॉर्ट या तिघ वर्ड्स मिळून काय यूज केलं होतं? पार्टिकल्स हा शब्द आपण यूज केलाय. मग आयोनिक क्रिस्टल, पहिला जो क्रिस्टलाइन सॉलिडचा जो टाइप होता आयोनिक क्रिस्टल, हा आयोनिक क्रिस्टल कशाने बनलेला आहे? आयन्सने बनलेला आहे. नंतर आपण बघितलं कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. आता ह्या कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, कोव्हॅलंट म्हणजे यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड, मग बॉन्ड कोव्हॅलंट कोणात असतो? ऍटम मध्ये. म्हणजे मग हा जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे तो ऍटम पासून बनलेला आहे. मग आता तिसरा जो टाइप आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा तो कोणता आहे? मॉलिक्युलर क्रिस्टल. मग आता ह्या मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये बघा नावातच मिनिंग आहे. या मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणता असणार आहे? विच इज द मॉलिक्यूल. कोणता असणार आहे? मॉलिक्यूल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणता आहे आपल्या याच्यात? मॉलिक्यूल असणार. आता हे जे मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स आर हेल्ड बाय, मॉलिक्यूल कशाने तयार झाले आहेत? मॉलिक्युल्स आर हेल्ड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. हे कोव्हॅलंट बॉन्ड किंवा एक प्रकारचं इंटरॅक्शन असणार आहे यांच्यामध्ये. इंटरॅक्शन असेल. आता जर मॉलिक्युल्स, आता आपण बघतो मॉलिक्युल कोणते कोणते आहेत बाळांनो. बघा Cl2 आहे, H2 आहे, CH4 आहे, O2 आहे. हे ज्यावेळेस आपण यांना सॉलिडिफाय करतो, ज्यावेळेस आपण ह्या सर्वांना सॉलिडिफाय करतो तर यांच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? मॉलिक्युलर क्रिस्टल. काय मिळतं यांच्यापासून? मग आपल्याला मॉलिक्युलर क्रिस्टल. सॉलिडिफाय केल्यानंतर आपल्याला मॉलिक्युलर क्रिस्टल मिळणार. आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना कशाने जॉईन झालेले आहेत? तर ते एकमेकांना ह्या कोव्हॅलंट बॉन्डने. एक प्रकारचे इंटरॅक्शन आहे. मग ते इंटरॅक्शन कोणतं असणार आहे? मग त्याच्यामधलं जर पहिलं इंटरॅक्शन बघितलं तर पहिलं इंटरॅक्शन असणार आहे आपलं लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा आता काही जे मॉलिक्युल्स आहे तर यांच्यामध्ये जे लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ इंटरॅक्शन आहे ते प्रत्येक मॉलिक्युलर सॉलिड बघितलं तर सर्वांमध्ये इंटरॅक्शन हे काय आहे? वीक इंटरॅक्शन आहे. आता वीक लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं आहे? कोणत्या मॉलिक्युल मध्ये येतात? मग ते येतात आहे तुमच्या CH4 या मॉलिक्युल मध्ये. आता CH4 झाला, O2 झाला. आता यांच्यामध्ये तुमचं काय येणार आहे? लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे एक CH4, दुसरा CH4, तिसरा CH4, असे नंबर ऑफ CH4 हे एकमेकांना कोणत्या अट्रॅक्शनने जॉईन झालेले असतात? तर ते अट्रॅक्शन इंटरॅक्शन कोणतं असणार आहे? लंडन डिस्पर्शन. आणि हे कसं असणार आहे? वीक असणार. मग नंतर जर पुढचं बघितलं आपण, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता वीक डायपोल, डायपोल नावातच नाही, डायपोल असा मॉलिक्युल की त्यांच्यामध्ये दोन पोल म्हणजे दोन काय मिळणार आपल्याला? चार्जेस. एक पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक असणार आहे निगेटिव्ह चार्ज. आता हे वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन कोणामध्ये असणार? डायपोल HCl, HCl झाला, H2O झाला.
आता यांच्यामध्ये डायपोल डायपोल ज्यावेळेस आपण यांना काय केलं, डिसोसिएट. डायपोल म्हणजे काय असतं बाळांनो, HCl ला ज्यावेळेस आपण डिसोसिएट करतो काय मिळतं आहे, H+ आणि Cl- म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतात आहे, चार्जेस मिळतात. आणि हे जे चार्जेस असणार आहे, आता ह्या HCl चा एक आणि दुसरा HCl, आता जर बघायला गेलं तर बघा असं असणार आहे HCl, बरोबर. मग दुसरा HCl. आता क्लोरीनचा चार्ज आपण काय म्हणतो आहे, पार्शियल निगेटिव्ह. या एका HCl मधला जो क्लोरीन असणार आहे त्याचा जो चार्ज आहे तो पार्शियल निगेटिव्ह आहे, आणि दुसऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचा हायड्रोजन याचा जो चार्ज आहे तो पार्शियल पॉझिटिव्ह आहे. मग ह्या दोघांमध्ये जे काही इंटरॅक्शन असेल तर ह्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आलंय लक्षात. आता हे इंटरॅक्शन असल्यामुळे ते आपल्याला कोणत्या, त्या सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला मिळतात. नंतर जर तिसरं जर बघितलं, आपण इंटरॅक्शन बघत आहोत, तिसरं जे आहे ते म्हणजे हायड्रोजन बॉन्ड इंटरॅक्शन. हायड्रोजन बॉन्ड इंटरॅक्शन हे सुद्धा काय आहे, मॉलिक्युलर सॉलिड मध्ये वीक. जे सर्व काही इंटरॅक्शन आपण बघतोय, लंडन डिस्पर्शन असेल, नंतर तुमचं असणं डायपोल डायपोल असणार आहे, नंतर हायड्रोजन बॉन्ड इंटरॅक्शन, हे सर्व इंटरॅक्शन कसे आहेत, वीक आहेत. आता हायड्रोजन बॉन्ड कोणात आहे, HCl मध्ये पण येणार आहे, H2O मध्ये पण येणार आहे. आता हा HCl आहे, H2O आहे, हे काय झालं, यांच्यात हायड्रोजन बॉन्ड, याला आपण हायड्रोजन बॉन्ड असं सुद्धा म्हणू शकतो. याला काय म्हणतो आपण अजून, हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे HCl मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण असू शकतं, आणि H2O आणि HCl ह्या दोघांमध्ये सुद्धा काय, डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, आणि अजून हायड्रोजन बॉन्ड इंटरॅक्शन आहे. हे सर्व जे इंटरॅक्शन असणार आहे मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये ते सर्व वीक आहेत. मग ड्यू टू दिस वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, आता ह्या इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन हे सर्व आपण इकडे वीक म्हणतोय. मग वीक असल्यामुळे हे जे मॉलिक्युलर सॉलिड कसे असणार आहे, आपला थर्ड पॉइंट असणार. तिसरा पॉइंट कसे असणार, मग ते सगळे कसे असणार, सॉफ्ट असणार. जे मॉलिक्युलर सॉलिड आहेत, मॉलिक्युलर सॉलिड हे सर्व कसे असणार आहे, सॉफ्ट असणार. मॉलिक्युलर सॉलिड सॉफ्ट आहे म्हणजे मग त्याचा जो मिल्टिंग पॉइंट असणार आहे तो कसा असणार आहे, लो मिल्टिंग पॉइंट. दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते कसे आहेत, पुअर कंडक्ट करतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीला, म्हणजे ते आर द बॅड कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नंतर जो असणार आहे 6 पॉइंट, ते काय असणार आहे, दे आर इन्सुलेटर. ते कसे आहेत, मग जर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही म्हणजे मग ते काय असणार आहे, इन्सुलेटर असणार. बघा मग काय आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये कोणतेही जे मॉलिक्युल्स असणार आहे त्यांना जर आपण सॉलिडिफाय केलं, सॉलिडिफाय झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल. मग आता हे मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असणार आहे, मॉलिक्युल्स असणार. ॲटम झाला, आयन झाला, मॉलिक्यूल झाला. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुमचं काय आहे, मॉलिक्युल्स आहे. आणि हे सगळे मॉलिक्युल्स जे एकमेकांना कशाने पॅक असणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि इंटरॅक्शनने. मग कोणतं इंटरॅक्शन असणार आहे याच्यामध्ये, लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते सुद्धा वीक आहे. मग कोणाकोणात असणार आहे, की जे काय असणार आहे, नॉन पोलर, की जे मॉलिक्युल कोणते असणार आहे, नॉन पोलर, की त्यांच्या मध्ये काय होणार आहे, चार्जेस तयार होणार नाही, त्यांना आपण काय म्हणत असतो, नॉन पोलर. मग CH4 असेल, O2, मग हे ज्यावेळेस सांगितलं मी CH4, एक CH4, दुसरा CH4, तिसरा CH4, या CH4 हे सर्व एकमेकांना कशाने बाउंड झालेले असतात, एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे, आणि त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणत असतो, लंडन डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नंतर अजून एक वीक इंटरॅक्शन आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. एक्झाम्पल, आता हे सुद्धा काय पोलर साठी आहे, पोलर आहे हा HCl H2O. हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल किंवा हायड्रोजन बॉन्ड इंटरॅक्शन, हे दोघंही पोलर मॉलिक्युल साठी आहे. मग आता हे जर वीक इंटरॅक्शन असेल, यांच्यात जर वीक इंटरॅक्शन असल्या कारणाने
हे जे सॉलिड आहे ते कसे असतात, सॉफ्ट असणार. सॉफ्ट आहे म्हणजे मग त्यांचा मेल्टिंग पॉइंट पण लो येणार. लो मेल्टिंग पॉइंट आहे, पुअर कंडक्ट ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, अँड दे आर द गुड और दे आर द इन्सुलेटर. ते कसे असतात मग, इन्सुलेटर. नाव द नेक्स्ट. आता हे झालं आपलं मॉलिक्युलर साठी. आता आपल्याला बघायचं आहे मेटॅलिक क्रिस्टल. बघा आता मेटॅलिक क्रिस्टल, सगळं जे मेटॅलिक क्रिस्टल असणार आहे ते सर्व कोणाच्या प्रॉपर्टी दाखवणार, की जे काय आहेत मेटलच्या प्रॉपर्टी आहे. आता मेटलच्या प्रॉपर्टी काय सर्वांनाच माहिती आहे बाळांनो. मेटल काय असतात, दे आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. महत्वाचा तोच पॉइंट. अजून काय सांगता येणार आपल्याला, मेटल मध्ये काय असणार आहे, दे आर मॅलिएबल. मॅलिएबल आहेत म्हणजे त्यावेळेस आपण त्यांना जर हॅमर केलं, हॅमर केल्यानंतर आपल्याला त्या मेटल पासून काय मिळणार, एक थिन शीट मिळणार. दे आर डक्टाईल. ते डक्टाईल असतात. डक्टाईल म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला एक थिन वायरही मिळणार. आता जो चौथा जो क्रिस्टल आहे तो म्हणजे आहे मेटॅलिक क्रिस्टल. आता हा जो क्रिस्टल आहे तो तयार होणार आहे मेटल पासून. कशापासून तयार होणार आहे, मेटल. आता ह्या मेटल मध्ये काय असतात रे बाळांनो, ऍटम्सच असतात ना. म्हणजे मग एक प्रकारे हा जो मेटॅलिक क्रिस्टल आहे तो ऍटम पासून बनलेला आहे, मेटॅलिक ऍटम पासून. मेटलचे ऍटम कोणते आहेत सर्वांनाच माहिती आहे, आपण सिल्वर म्हणूया, गोल्ड म्हणूया, आयरन असेल. आता हे सर्व काय आहे तुमचे मेटॅलिक क्रिस्टल, कॉपर. आता हे जे सर्व मेटल आहे, आता यांच्यापासून काय तयार होणार आहे, मेटॅलिक क्रिस्टल. मग जो नेक्स्ट पॉइंट असणार आहे, सर्व प्रॉपर्टी मेटॅलिक क्रिस्टल ही कोणाची दाखवतात, मेटलची. दॅट मीन्स दे आर मॅलिएबल. ते कसे आहेत, मॅलिएबल आहे. मॅलिएबल आहेत म्हणजे ते काय करणार आहे, त्यांच्यावर जर आपण हॅमर केलं तर आपल्याला त्यांच्यापासून काय मिळणार आहे, थिन शीट. मग त्यांना आपण काय म्हणत असतो, मॅलिएबल. नंतरचा तिसरा पॉइंट आहे, दे आर डक्टाईल. दे आर डक्टाईल. ते काय आहेत मग, डक्टाईल. डक्टाईल म्हणजेच काय म्हणता येणार, जर त्यांना आपण ठोकून ठोकून त्याच्यापासून एक काय मिळणार आहे, एक थिन वायर मिळणार आहे. त्याला आपण काय म्हणत असतो, डक्टाईल. नंतर ते कसे असतात, हार्ड असतात. त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे, हाय असणार आहे. आणि ते काय असणार आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आलंय लक्षात. मग हे झालं तुमचं कोणासाठी, मेटॅलिक क्रिस्टल साठी.